राष्ट्रवादी एकत्रीकरणासंदर्भात अजित पवार यांनी तब्बल 14 बैठका घेतल्या होत्या अशीही मोठी माहिती समोर आली आहे। अशातच आता पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय असलेल्या किरण गुजर यांनी देखील मोठा दावा केला। पवार कुटुंब एकत्रित यावं ही अजितदादांची शेवटची इच्छा होती असं किरण गुजर म्हणाले। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत कोणतीही बैठक झाली नसल्याचा दावा देखील किरण गुजर यांनी केलाय। काही माहिती जरी आली तरी पवार फॅमिली फक्त आता दुःखात आहे आणि त्याच्यामुळे दुःख सोडून कोण बैठक करत बसले ते तर संपू द्या। तर राज्यसभेची जागा पार्थ पवारांना देण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या शनिवारी शपथ घेणार आहेत। तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवरची जागा रिक्त होणार आहे आणि ती जागा पार्थ पवार यांना दिली जाणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्रात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला। मात्र शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी फॅशन शो मध्ये व्यस्त असताना पाहायला मिळालं। शायना एनसी यांच्या असंवेदनशील वागण्यावर आता तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही मागणी केली आहे। मुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केलं त्याप्रमाणे चौकशी करावी। जे संशयाचं धुकं जनतेच्या मनात निर्माण झालंय ते दूर झालं पाहिजे असंही सपकाळ म्हणाले। सखोल चौकशी या करता की जे एकंदरीत चर्चेचं संशयाचं जे धुकं दाटलंय त्या धुक्यातून एक लोकनेता जेव्हा जातो तेव्हा त्याची उत्तरे मिळाली पाहिजे। अजितदादांचं जाणं हे महाराष्ट्राच्या एकंदरीत सार्वजनिक जीवनाला राजकीय जीवनाच्या मनाला चटका लावून जाणार आहे। लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं जाणं, लोकनेते गोपीनाथ मुंडेजींचं जाणं आणि आता अजित पवारांचं जाणं हे सर्व जे आहे या सर्वांच्या मध्ये जेव्हा एखादा लोकनेता जातो तेव्हा सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजे। तर अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करा, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी देखील ही मागणी केली आहे। विमान धावपट्टीवर आलं नाही, त्याचा आवाज वेगळा येत होता। विमान धावपट्टीवर न येता तिरकं का झालं याची चौकशी करा, स्पष्टता यायला हवी, अन्यथा पुढे कोणताही मंत्री विमानाने प्रवास करणार नाही अशी स्थिती निर्माण होईल। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी हे वक्तव्य केलंय। काही लोकांचं म्हणणं असं आहे की धावपट्टीवरती ते आलं नाही। काही लोकांनी असे सांगितलं की त्या विमानाचा आवाज वेगळाच येत होता, आणखी असे त्यातनं निष्पन्न होते। मग नेमकं पायलटला अडचण काय होती, ते विमान खाली आल्यानंतर सरळ रेषेमध्ये यायला हवं ते असं वाकडं का आलं, म्हणून याच्यामध्ये या विमानाच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी होणं आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा जर अपघात होत असेल अशा पद्धतीनं तर त्याबाबत चौकशी होणं खूप गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।